महाडमधील तारिक गार्डन दुर्घटनेची पुनरावृत्ती पेन तालुक्यातील रामवाडी येथे होण्याची भीती निर्माण झाली आहे। रॉयल ग्रँड्युअर या इमारतीतील ए व बी विंगचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा गंभीर आरोप येथील सदनिका धारकांनी केलाय। या इमारतीत 100 सदनिका असून सुमारे 600हून अधिक नागरिक वास्तव्यास आहेत। अवघ्या 4 वर्षातच या इमारतीची दुरावस्था इतकी भीषण झाली आहे की नागरिक जीव मुठीत घेऊन राहत आहेत। इमारतीचे प्लास्टर वारंवार कोसळते, भिंतींना मोठे तडे गेले असून तळ मजल्यावरील तब्बल 28 पिलरला भेगा पडले। मुख्य पिलर पोकळ व कमकुवत असल्याचे इमारतीचे भवितव्य अंधारमय झाले। याशिवाय या इमारतीकडे जाण्यासाठी योग्य रस्ता नसल्याने नागरिकांच्या हाल अपेष्टा अधिकच वाढल्यात। वारंवार शासन व प्रशासनाकडे लेखी तक्रारी करूनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने रहिवासी संतप्त झालेत। रहिवाशांनी स्पष्ट इशारा दिलाय की दुर्घटना झाल्यानंतर जीवाची किंमत कवडी मोल देण्यापेक्षा आधीच ठोस पावले उचलावीत, अन्यथा न्याय न मिळाल्यास अबालवृद्धांसह महिला व लहान मुलांना घेऊन पेन नगर परिषदेवर मोर्चा काढण्यात येईल। सध्या इमारतीची अवस्था अशी आहे की तिथं जीव मुठीत धरून आमची लोक राहत आहेत। बिल्डरनी बिल्डिंगची पूर्णतः निकृष्ट दर्जाचं काम बिल्डरचं केलेलं आहे। तेथे आम्हाला आता सध्या राहावं की न राहावं हा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। कारण निकृष्ट दर्जाच्या कामामुळे बिल्डरने पहिल्यांदा 4 मजल्याची परमिशन इथे घेतली होती। 4 मजल्याच्या परमिशन नुसार त्याचं फाउंडेशन केलं। 2 वर्षात 2018 ला 7 मजल्याची परमिशन घेतली त्यांनी प्रशासनाला हाताशी धरून, आणि त्या 7 मजल्याचं परमिशन 4 मजल्याच्या फाउंडेशन वरच उभं केलेलं आहे। आणि त्या वस्तुस्थितीमुळे आज आमची ही अशी अवस्था इथे आलेली आहे। सध्या सर्व महिला भगिनी आमच्या इथे उपस्थित आहेत केवळ यासाठी की इथली परिस्थिती खूप गंभीर आहे। त्यामुळे सर्व महिला भगिनी तयार झालेल्या आहेत। सगळ्यांना जीव मुठीत धरून राहावं लागत आहे। इथे बिल्डरने प्रत्येक वेळेला आम्हाला कोणत्या सगळ्या गोष्टींवरना कानाडोळा करून प्रशासनाला हाताशी धरून सगळे कागद आम्हाला आजपर्यंत त्यांनी आरसीसी प्लॅन सुद्धा बिल्डिंगचा दिलेला नाही। एवढी मोठी 7 मजल्याची इमारत त्यांनी उभी केलेली आहे, परंतु 7 मजल्याच्या इमारतीचा आरसीसी प्लॅन नाही बिल्डरकडे उपलब्ध नाहीये, नगरपालिकेकडे उपलब्ध नाहीये। तसेच प्रशासनाकडे आम्ही वारंवार त्याची दखल घेतली असता प्रशासनाकडे सुद्धा त्याचा प्लॅन उपस्थित नाहीये आणि ते आम्हाला देण्यासाठी वारंवार टाळाटाळ करत आहेत। आजपर्यंत त्यांनी त्याचा प्लॅन न दिल्यामुळे आम्हाला त्याचा स्ट्रक्चरल ऑडिट बिल्डिंगची दुरावस्था का झाली आहे, कशी झाली आहे हे शोधण्यासाठी सुद्धा ऑडिटर बसवलेले आहेत, परंतु त्याच्या मार्फत सुद्धा आम्हाला त्याच्याकडून निष्कर्ष मिळत नाही। आणि आजपर्यंत ना नगरपालिका आमच्याकडे आम्हाला दाद देत आहे, ना प्रांत कार्यालय आम्हाला दाद देत आहे। त्यानंतर कलेक्टर साहेबांकडे सुद्धा आम्ही दाद मागितली, तिकडून सुद्धा आम्हाला जसा हवा तसा आजपर्यंत काहीही कोणत्याही प्रकारचा उत्तर आलेला नाही। तसेच येण्या जाण्याचा जो रस्ता आहे आमचा, तो पहिल्या मुख्य रस्त्यापासून ते आमच्या इमारतीपर्यंत येणारा जो डीपी रोड आहे, तो डीपी रोड सुद्धा त्यांनी दिलेला नाही। डीपी रोड मध्ये सुद्धा अडथळा निर्माण आहे। त्यामध्ये मुख्य रस्त्यापासून आमच्या बिल्डिंग पर्यंत येण्यासाठी कोणत्याही प्रकारचा रस्ता नसताना सुद्धा नगरपालिका त्याला परमिशन देत आहे। बिल्डिंगला एक बिल्डिंग झाली, दुसरा बिल्डिंग झाली, आम्ही एवढी दखल घेतलेली, आमच्या पत्रव्यवहार एवढे केलेले आहेत, तरी सुद्धा दखल न घेता अजून त्यांना नवीन बिल्डिंगला त्याला परमिशन देत आहे। माझं नाव अरविंद म्हात्रे, मी या बिल्डिंग मध्ये सुमारे 4 वर्षापासून राहतोय। ह्या बिल्डिंग आहे 2020 ला आम्ही बिल्डर कडून वापर परवान्याचे पैसे भरून वापर परवाना घेऊन घेतलेली आहे। सदर बिल्डिंगची अवस्था खूप बिकट आहे। या बिल्डिंगचं एवढं निष्कृतचं काम झालेलं आहे की आज पडेल की उद्या पडेल हे काही सांगता येत नाहीये। सदर बिल्डिंगला क्रॅक गेल्याबद्दल आम्हाला 2024 मध्ये समजलं, जेव्हा आमची ही बिल्डिंग आहे 2020 ला वापर परवाना अंतर्गत आम्ही टेकओव्हर केलेली आहे। 2020 ला आमची सोसायटी रेट झालेली आहे आणि 2020च्या हिशोबात जे आमच्या ॲग्रीमेंटला नकाशे वगैरे आहेत त्या हिशोबात आम्ही त्याच्या जागेच्या हिशोबात आम्ही ॲग्रीमेंट केलेला आहे। ॲग्रीमेंट केल्यानंतर 2023 ला बिल्डरने नवीन प्लॅन रिवाइज केला। त्या संदर्भात आमच्या 2 बिल्डिंगमधील अंतर 8 मीटर होते ते 6 मीटर केले। नवीन इमारत डी विंग जी पहिले आम्हाला दाखवण्यात आली ती फक्त 4 मजल्याची होती,
कालांतराने त्याला FSI वगैरे वाढी भेटल्यानंतर आमची संबंधित जागा वापरून त्याने ती 8 मजल्याची केली. 8 मजल्याचे करताना 2 बिल्डिंग म्हणजे अंतर 8 मजल्याचं होतं ते 6 मीटरचं केलं. 6 मीटरचं अंतर करताना त्या विंगच्या बिल्डिंगच्या खोदकामामुळे आमच्या बिल्डिंगला तडा गेल्यात. या तड्यात जेव्हा आम्हाला निष्कर्षात आला, आम्ही नगरपालिकेला विचारणा केली असता नगरपालिकेने त्याचं ऑडिट करण्यास संबोधित केलं. सदर ऑडिट हे VGTI करण्यात होतं, पण VGTI न करता बिल्डर आरेरावी करायला लागला. याचा पाठपुरावा म्हणून आमदार तटकरे साहेब, आमदार रविशेठ पाटील साहेब आणि कलेक्टर साहेब यांना वारंवार भेटी देऊन आम्ही हे ऑडिट करून घेतलं. जेव्हा बाटू कॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या प्रशासकीय कॉलेजतर्फे ऑडिट करण्यात आलं, तेव्हा या बिल्डिंगची खरी परिस्थिती समजण्यात आली की या बिल्डिंगला खाली शिगाच वापरलेल्याच नाही आहेत. कारण 2016 मध्ये या बिल्डिंगला वापर परवाना फक्त 4 मजल्याचा असताना त्याच हिशोबात या बिल्डिंगचं बांधकाम 4 मजल्याच्या हिशोबात झालेलं आहे. आणि 7 मजल्याचा वाढीव परवाना 2018 मध्ये भेटल्यानंतर खाली जो बांधकाम केलेला आहे तो त्यांनी 7 मजल्या हिशोबात न करता 4 मजल्याचा केल्याचा असल्यामुळे लोडमुळे बिल्डिंगचा पूर्ण कॉलम्सला क्रॅक गेलेला आहे. ह्या क्रॅकने निष्कृष्ट बांधकाम केलेलं आहे आणि वाढीव बांधकामामुळे गेलेलं आहे. आज जवळपास 2 वर्षापासून आम्ही जीव मुठीत घेऊन इथं राहतोय. नगर प्रशासनाला वारंवार तक्रारी करतोय, तरी कुठल्याही प्रकारची दादा बिल्डर घेण्यास तयार नाही आहेत. आम्ही आमच्या आयुष्याची कमाई, इथं बहुत सारे वयोवृद्ध माणसं आहेत, त्यांनी पूर्ण पेन्शनची कमाई याच्यात घातलेली आहे. का तर प्रत्येकाला आपल्या हक्काचं घर हवं असतं. या हक्काच्या घरासाठी प्रत्येकाने कर्ज काढून बिल्डिंगमध्ये फ्लॅट घेतलेले आहेत. या अशी अवस्था असताना अवघ्या 4 वर्षात बिल्डिंग ही नस्तनाबूत होण्यासारखी झालेली आहे. त्यामुळे बिल्डरकडे आम्हाला या जागेसंदर्भात जेवढी आमच्या अग्रीमेंटला जागा आहे तेवढी जागा देऊन कन्व्हेंट डीड करून ही बिल्डिंग पाडून या जागी नवीनच बिल्डिंग बांधून देण्यात यावी. त्याशिवाय आमचा दुसरा हक्क काही नाही. संदर्भात पाहता समोर आपण आलात तिथं बघितलं की पूर्ण कच्चा रस्ता आहे. हा रस्ता जेव्हा नगरपालिकेने गेला होता 2 वर्ष वापर परवाना बिल्डरने नगरपालिका बांधकाम परवाना घेण्यासाठी जेव्हा सँक्शन केला होता येणे परवाना, तेव्हा समोरचा रस्ता होता. डांबरीकरण झाल्यामुळे नवीन हायवे झाल्यामुळे रस्ता अलीकडे सरकलेला असल्यामुळे समोरील रस्ता गायब झालेला आहे आणि जवळपास 4 बिल्डिंग आहेत आणि जवळपास 300 फ्लॅट आहेत. यांना येण्या जाण्यासाठी समोर कुठल्याही प्रकारचा रस्ता नाही आहे. या रस्त्या संदर्भात आम्ही नगरपालिकेला वारंवार विचारणा केली असता नगरपालिकेने कुठलीही कारवाई केलेली नाहीये आणि संबंधित कामावर कुठल्याही प्रकारचा आक्षेप घेतलेला नाहीये. आज आम्हाला समोरून जाणारी कुठल्याही प्रकारचा रस्ता नसताना आम्ही नगरपालिकेला विचारणा केली असता त्यांनी स्वप्नात असणारा आम्हाला 12 मीटरचा DP रोड दाखवलेला आहे आणि तो DP रोड प्रत्यक्षात कुठेही नाही आहे. अशा प्रकारे रस्त्या संदर्भात, कन्स्ट्रक्शन संदर्भात आणि जागेसंदर्भात खूप मोठ्या प्रमाणात आमची फसवणूक झालेली आहे. आणि या फसवणुकीला जिम्मेदार कोण? आम्ही आपल्या आयुष्याची कमाई पोराबाला घेऊन इथं राहतोय. उद्या पडली तर याला प्रशासन जिम्मेदार राहणार आहे, बिल्डर राहणार का आम्ही स्वतः राहणार? हे समजायला कुठल्याही प्रकारचा मार्ग नाही आहे. माझं नाव मिलिंद गावण. आम्ही रॉयल ग्रँड्युअर A आणि B या विंगचे सदस्य आहोत सगळेजण. आणि ही 7 माळ्याची बिल्डिंग आहे. या 7 माळ्याच्या बिल्डिंग A आणि B विंग मिळून टोटल 100 फ्लॅट्स आहेत आणि त्या 100 फ्लॅटमध्ये जवळजवळ 600 ते 750 लोक राहतात. या बिल्डिंगच्या निकृष्ट कामाच्या संदर्भात आम्ही वारंवार नगरपालिकेला, बिल्डरकडे आणि कलेक्टर ऑफिसला तक्रारी केलेल्या आहेत. या बिल्डिंगच्या जे कॉलम आहेत ते अक्षरशः निकृष्ट दर्जाचे आहेत. शिवसत्ता टाइम्ससाठी धम्मशील सावंत, पेन. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.